तर आज आपण या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे हे बघणार आहोत की महाराष्ट्रामध्ये तुमची ऑल इंडिया रँक आणि एस-एम-एल किती आला पाहिजे, जेणेकरून तुम्हाला महाराष्ट्रामध्ये एक फर्स्ट राऊंडमध्ये सेमी गव्हर्नमेंट एमबीबीएस कॉलेज अलॉट होऊ शकतो. तर व्हिडिओच्या शेवटपर्यंत बघा, कारण तुम्हाला तुमच्या कॅटेगरीनुसार तुमची ऑल इंडिया रँक किती पाहिजे आणि एस-एम-एल किती पाहिजे महाराष्ट्रामध्ये ते कळेल. ठीक आहे. आता एक अगोदर अत्यंत महत्वाची सूचना तुमच्यासाठी. आता आपण शेवटच्या टप्प्यात आलेलो आहे. तर महाराष्ट्रामध्ये जर का तुम्हाला कंप्लीट काउन्सिलिंग हवी असेल तर तुम्ही डायरेक्टली मला 7887559633 या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता, अथवा माडा कॉलनी भोकरदन इथं तुम्ही मला व्हिजिट देऊ शकता. याच्यामध्ये तुम्हाला काय काय भेटणार आहे कंप्लीट काउन्सिलिंग मध्ये, तर पर्सनलाइज करिअर रोडमॅप, म्हणजे तुमच्या अनुसार तुम्हाला कोणतं कोर्स लागत आहे, कोणतं तुम्हाला बीडीएस लागत आहे, एमबीबीएस लागत आहे, बीएएमएस लागत आहे, फिजिओथेरपी लागत आहे, याच्याबद्दल सविस्तर तुम्हाला इन्फॉर्मेशन दिली जाईल. त्याच्यानंतर स्मार्ट सीट अलॉटमेंट, म्हणजे जे पण स्मार्ट सीट तुमच्या रँकनुसार जे पण परफेक्ट कॉलेज असेल ते तुम्हाला अलॉट करून देण्यात येईल. कॉलेज आणि कोर्स मॅचिंग, ते तर सांगितलं मी, कॉलेज आणि कोर्स हे मॅच करण्यात येईल तुमचं, की तुम्हाला तुमच्या ऑल इंडिया नुसार आणि एस-एम-एल नुसार कोणतं कॉलेज अलॉट होऊ शकतो. डाऊट सॉल्व्हिंग, म्हणजे एक ग्रुप असतो त्याच्यामध्ये तुम्हाला ऍड करण्यात येईल. त्याच्यासोबतच डॉक्युमेंट सपोर्ट, जे पण तुम्हाला डॉक्युमेंट लागत आहे काउन्सिलिंगसाठी त्याबद्दल सखोल इन्फॉर्मेशन तुम्हाला इथं देण्यात येईल. त्याच्यानंतर प्रायोरिटी स्टुडंट केअर, याचा अर्थ सरळ सरळ असा आहे की जे पण तुमचं नंबर असतं ते माझ्याकडे सेव्ह असतं पेमेंट झाल्यानंतर, आणि मी तुम्हाला सविस्तरपणे त्याचं गाईड करत असतो. त्याच्यानंतर 1 to 1 मेंटरशिप, अत्यंत महत्वाचं, की म्हणजे मी स्वतः इन्व्हॉल्व असतो, तुमच्या सगळ्या प्रश्नाचे उत्तरं मी स्वतः देत असतो, आणि जे पण तुम्हाला डाऊट येत असतात त्याच्याबद्दल सखोल इन्फॉर्मेशन मी स्वतः तुम्हाला प्रोव्हाइड करत असतो. ठीक आहे. आता याच्यानंतरची गोष्ट बघितली आपण, तर जी कॉलेज लिस्ट असते ते डिपेंड करते तुमच्या प्रायोरिटी आणि बजेटनुसार. कॉमन लिस्ट आपण देत नाही. परत परत पर्सनलाइज लिस्ट असते आपली प्रत्येक राऊंडसाठी, राऊंड 1, राऊंड 2, राऊंड 3, राऊंड 4 आणि स्टे वॅकन्सीसाठी, जेव्हापर्यंत तुम्हाला काउन्सिलिंग खेळायचे तेव्हापर्यंत. त्याच्यानंतर ब्रांच प्रिडिक्शन आणि गायडन्स तुम्हाला देण्यात येतं. स्कॉलरशिप बद्दल सखोल इन्फॉर्मेशन तुम्हाला देण्यात येत असते. ठीक आहे. आता याच्यानंतर ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही काउन्सिलिंग आपल्याकडे अवेलेबल आहे. ठीक आहे. आता बघून घेऊया आपण एक एक करून. ठीक आहे, की महाराष्ट्रामध्ये किती ऑल इंडिया रँक वरती आणि किती एस-एम-एल वरती कॅटेगरी वाईज सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेस क्लोज झालेले. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, इथं वेदांता मेडिकल कॉलेज नाही. ठीक आहे, कारण तो कॉलेज प्युअर प्रायव्हेट आहे. प्युअर प्रायव्हेट, इथं तुम्हाला स्कॉलरशिप भेटत नाही. प्युअर प्रायव्हेट कॉलेज हा आहे, यामुळं हा कॉलेज आपण गृहीत धरत नाही. सेमी गव्हर्नमेंटची जर का आपण गोष्ट केली तर तो प्युअर प्रायव्हेट कॉलेज आहे. ठीक आहे. आता याच्यानंतर आपण कॅटेगरी वाईज एमबीबीएस कट ऑफ बघून घेऊया. राऊंड 1चा सेमी गव्हर्नमेंटचा 2026चा एक एक्सपेक्टेड कट ऑफ हा तुम्हाला मी दाखवत आहे. जर का याच्या आत ऑल इंडिया रँक तुमची बसत असेल तर तुमचं राऊंड 1 मध्ये नंबर लागेल, पण तुम्हाला काउन्सिलिंग परफेक्ट करावी लागेल. हे सांगणं अत्यंत गरजेचं. आता खूप सारे विद्यार्थी आणि पालक मला विचारतात आमचा नंबर लागेल का? मी सांगून देतो लागेल, तर ते म्हणतात थँक्यू आणि फोन कट करून देतात. काही हरकत नाही, मला काही घेणं देणं नाही त्या गोष्टीबद्दल. काही हरकत नाही, तुम्ही तुमचं करा, काही हरकत नाही. माझ्याकडून नाही पण केली काही हरकत नाही. पण एवढं मात्र नक्की लक्षात ठेवा, मी सांगत आहे लागून जाईल याचा अर्थ कुठं ना कुठं तुम्हाला चॉईस फिलिंग, काउन्सिलिंग परफेक्ट करावी लागेल, तेव्हा कुठेतरी लागेल. ठीक आहे. तसं तर मी डायरेक्ट रोखठोक बोलत असतो की तुमचा नंबर लागत आहे, तुम्ही पण मला कॉन्टॅक्ट केला असेल कधी ना कधी, तर तुम्हाला मी डायरेक्ट सांगितलं असेल की हा कोर्स आपल्याला लागत आहे, या कोर्समध्ये तुम्ही ट्राय करा, तुम्हाला लागून जाईल. किंवा जर का तुम्हाला जो कोर्स अपेक्षित आहे तर तो कोर्स तुम्हाला भेटत असेल तर हे सांगितलं असेल, हो लागून जाईल, सेमी गव्हर्नमेंट लागेल की गव्हर्नमेंट लागेल. पण त्याच्यासाठी पण तुम्हाला काय करावं लागेल, परफेक्ट काउन्सिलिंग करावी लागेल. जर का तुम्हाला पहिल्यापासून तुम्ही काउन्सिलिंग केलेली असेल, वेल अँड गुड. तुम्हाला काउन्सिलिंग प्रक्रिया माहित असेल, वेल अँड गुड. जर का तुम्ही पहिल्यांदा करत आहात तर तुम्ही कुठं ना कुठं काउन्सिलिंग जॉईन करून घ्या, जेणेकरून तुमचं काय होणार नाही, वर्ष वाया जाणार नाही. कारण माझं 3 वर्षाचं 4 वर्षाचं एक्सपिरियन्स आहे. मी बघितलेलं आहे विद्यार्थी काय करतात, पॅरेंट्स काय करतात, केवढ्या मोठ्या मोठ्या चुका करून टाकतात, तर ते मी बघितलेलं आहे. ठीक आहे. तर ही गोष्ट नक्की लक्षात ठेवा. अगोदर केली असेल वेल अँड गुड, चालेल, काही हरकत नाही. कट ऑफ तर तुम्हाला भेटतच असतात युट्यूब मार्फत. ठीक आहे, चालेल. आता ओपन कॅटेगरी बघून घेऊया. जर का प्लेन ओपन आहात तुम्ही आणि ईडब्ल्यूएस आहात, तर सेमी गव्हर्नमेंट मध्ये ओपन आणि प्लेन ईडब्ल्यूएस साठी कोणताच कोटा राखीव राहत नाही. म्हणजे कट ऑफ वरती सांगत आहे फक्त मी. आणि त्याच्यासोबतच हिली एरिया, डिफेन्स कोटा, सगळ्यांसाठी हाच कट ऑफ असतो ओपन कॅटेगरीसाठी. लक्षात आलं तुमच्या? गुड. तर 79,132 ऑल इंडिया रँक वरती मागच्या वर्षी क्लोज झालेला आहे. 89,000
सॉरी 79,132 वरती. माझं खोटं वाटत असेल, हीच रँक मागच्या वर्षीच्या सिलेक्शन लिस्टमध्ये टाका राउंड 1च्या, तुम्हाला दिसून जाईल की शेवटचा विद्यार्थी ह्याच राउंडवरती, ह्याच याच्यावरती काय झालेलं आहे, क्लोज झालेलं आहे. याची ऑल इंडिया रँक किती आहे? सॉरी, एस-एम-एल किती आला पाहिजे तुमचा? 6,606. म्हणजे तुम्ही सेफ आहात सेमी गव्हर्नमेंटसाठी पहिल्या राउंडला. एस-सी-बी-सीचा विचार केला तर 81,410 वरती क्लोज झालं होतं सेमी गव्हर्नमेंट कॉलेज. परत एकदा सेमी गव्हर्नमेंट कॉलेज, गव्हर्नमेंट नाही, जीएमसी नाही, सेमी गव्हर्नमेंट. एस-एम-एल किती होती? 6,806 वरती क्लोज झालं होतं. ओबीसी कॅटेगरी बघून घ्या 79,749 आणि एस-एम-एल 6,664. ठीक आहे. एवढ्याच्या आत तुमची एस-एम-एल आली पाहिजे. आता काही विद्यार्थी पालक असं सुद्धा म्हणतात, की आमची 1,34,000 आहे. एस-एम-एल ला चान्स बनेल का? अरे यार, एस-एम-एल ला कसं काय चान्स बनू शकतो? 1,34,000, 1,20,000, 1,10,000 वरती. तुम्हीच विचार करा ना. हे 6,606 खूप जास्त एस-एम-एल नाही. खूप साऱ्या विद्यार्थ्यांना आलेले आहेत तेवढे मार्क. खूप सारे विद्यार्थी 1,00,000च्या आत 1,00,000 ऑल इंडिया रँकच्या आत आहे. हे समजणं अत्यंत गरजेचं. सीट पण जास्त नाही आपल्याकडं. ठीक आहे. तर याच्या आत ऑल इंडिया रँक असेल तुमची आणि याच्या आत एस-एम-एल असेल, तर एस-एम-एल तर बघा, सरळ सांगतो, एस-एम-एल इज परपेंडिक्युलर. एक काय असतं ना, एक गणित असतं एस-एम-एल आणि ऑल इंडिया रँकचं. तो गणित नेहमी बसत असतो. 4 वर्षापासून बसत आहे. यावर्षी सुद्धा तोच बसणार. ठीक आहे. याच्या आसपासच एस-एम-एल तुमची असते. जास्त एस-एम-एल मध्ये फरक दिसायला मिळत नाही आपल्याला. ठीक आहे. फक्त ऑल इंडिया रँक बघा तुमची याच्यामध्ये येत असेल तर तुमचे चान्सेस आहेत. अथवा तुमचं खूप जास्त ऑल इंडिया रँक येत असेल तर कुठे ना कुठे चान्सेस कमी आहे. आत्ताच लक्षात घेऊन टाका. आत्ताच निर्णय घ्या. कारण मी खरंच सांगत आहे, खूप सारे पॅरेंट्स आहे ज्यांना विश्वासच बसत नाहीये, की आपला नंबर लागत नाही एम-बी-बी-एस मध्ये. विश्वास धरा किंवा रिपीटला जा. निर्णय घ्या. माझं एवढं बोलणं आहे. तुम्ही रिॲलिटी एक्सेप्ट करा. तुम्हाला स्वतःला सुद्धा माहीत आहे, की आपल्याला कोणतं कॉलेज अलॉट होत आहे. ठीक आहे. चालेल. विजय कॅटेगरीसाठी 1,01,200 वरती क्लोज झालं होतं. एस-एम-एल किती होता? 8,463. समजलं तुम्हाला? ओके. आता विजय कॅटेगरी मधून असाल 1,01,200 च्या आत ऑल इंडिया रँक असेल तर कुठं ना कुठं तुम्हाला एम-बी-बी-एस कॅप 1 राउंड मध्ये लागण्याची शक्यता खूप जास्त आहे. ठीक आहे. चालेल. एन-टी-बी 1,42,720 च्या आत ऑल इंडिया रँक असेल तर चान्सेस बनतील, पण मी शुअर नाही की एन-टी-बी साठी मागच्या वर्षीचा हा कट ऑफ गेला होता. त्याच्या मागच्या वर्षी 1,38,000 गेला होता. ठीक आहे. आता त्याच्या मागच्या वर्षी किती गेला होता? तर आता एन-टी-बी मध्ये किती विद्यार्थी आहेत ते पण समजणं अत्यंत गरजेचं. तर 11,540 एस-एम-एल आली होती मागच्या वर्षी. तर त्या विद्यार्थ्याला एन-टी-बी कॅटेगरी मधून कॉलेज अलॉट झाला होता. ठीक आहे. एन-टी-सीचा विचार केला तर 75,132 सेम ऑल इंडिया, सॉरी 79,132 सेम कट ऑफ गेला होता. ओपन कॅटेगरीसाठी यांचा पण 6,606 एस-एम-एल वरती हा क्लोज झाला होता एन-टी-सी साठी. एन-टी-डी साठी पण सेमच गेला होता. कशा गेला होता? तर 79,132. ठीक आहे. आणि 6,606 वरती एन-टी-डी साठी क्लोज झालं होतं. एस-सी साठी 1,69,034 आणि 13,224 एस-एम-एल पर्यंत गेला होता. 23,224 च्या एस-एम-एलच्या आत जर का तुमचा एस-एम-एल आला तर तुम्हाला कुठे ना कुठे लागण्याचे चान्सेस खूप जास्त आहे. एस-टी कॅटेगरी 3,68,383 चा कट ऑफ गेला होता ऑल इंडिया रँकचा आणि एस-एम-एल त्यांचा होतं. शेवटचा विद्यार्थी कॅप 1 राउंड मध्ये या नंबरवरती अलॉट झाला होता 22,477 एस-एम-एल वरती. ठीक आहे. आता इथं मी सगळी क्लॅरिटी तुम्हाला दिलेली आहे, की राउंड 1 मध्ये तुमचे चान्सेस खूप जास्त आहे. जर का तुम्ही स्पेसिफिक कॅटेगरी मधून असाल आणि तुमची ऑल इंडिया रँक या कॅटेगरी मधून बसत असेल तर, याच्या आत ऑल इंडिया रँक बसत असेल तर. आय होप तुम्हाला याच्यामध्ये काही डाऊट नसेल आणि नक्कीच तुम्ही हे प्रश्न मला विचारणार नाही परत. ठीक आहे. तर एवढं लक्षात घ्या, कारण मी अगोदरच तुम्हाला सगळं समजून सांगितलेलं आहे. खूपदा समजून सांगितलेलं आहे आणि हे पण मी तुम्हाला आता एकदम क्लॅरिटीनं कॅप 1 राउंडचा कट ऑफ सुद्धा समजून सांगितलेला आहे. तर चान्सेस बनतील का? तर हो, याच्या आत ऑल इंडिया रँक असेल तर 100% बनतील. याच्यावरती जर का 2-3 हजार ऑल इंडिया रँक बसत असेल तर चान्सेस आहे. 5,000 च्या वरती ऑल इंडिया रँक असेल याच्या स्पेसिफिक कॅटेगरी मधून तर मग चान्सेस कमी होत जाणार तुमचे. आणि 10,000 पेक्षा जास्त आहे तर कुठं ना कुठं कठीण आहे. ठीक आहे. ऑल इंडिया रँकची गोष्ट करत आहे मी. समजा एखादा विद्यार्थी आहे, ओपन कॅटेगरी मधून आहे, 89,000 त्याची ऑल इंडिया रँक आलेली आहे. तर कॅप 1 राउंड मध्ये कुठे ना कुठे त्याला चान्सेस खूप जास्त कमी आहे. एस-सी-बी-सीचा कॅन्डिडेट आहे, त्याची ऑल इंडिया रँक 91,000 आलेली आहे. तर कॅप 1 राउंड मध्ये सेमी गव्हर्नमेंटसाठी कुठे ना कुठे त्याचे चान्सेस कमी आहे. तसंच ओबीसीचं 10,000 प्लस जात असाल तर कमी आहे. आणि त्याच्या आत असेल तर मग चान्सेस बनतील. ठीक आहे. आणि याच्या आत असं ऑल इंडिया रँक तर म्हणजे 70 ते 80% चान्सेस आहे राउंड 1 मध्येच लागेल. ठीक आहे. चालेल.
आणि साहजिक बघितला आपण तर याच्यापेक्षा जास्त कट ऑफ व्हॅरी होत नाही. जो पहिल्या राउंडचा कट ऑफ असतो ना सेमी गव्हर्नमेंटचा तोच चालत असतो. ठीक आहे. कारण खूप सारे विद्यार्थी असे सुद्धा असतात जे चॉईस फिलिंगमध्ये चूक करून टाकतात. फक्त गव्हर्नमेंट कॉलेजेस टाकून देतात पहिल्या राउंडमध्ये. त्यांना वाटतं की हो लागूनच जाईल. खूप सारे विद्यार्थी असतात ना जे गव्हर्नमेंटच टाकतात. तर हे जो कट ऑफ आहे ना सेमी गव्हर्नमेंटचा पहिल्या राउंडचा तो जास्त व्हॅरी करतच नाही. खूप झालं 5,000 6,000 रँक पुढे जाते त्याच्यापेक्षा पुढे जात नाही. कारण जे पहिल्या राउंडमध्ये चुकीचे विद्यार्थी चुकीची लिस्ट बनवलेले विद्यार्थी असतात ना, ते चांगली लिस्ट बनवतात. ठीक आहे. आता या सगळं लिस्टवरती खेळ असतो बघा. हे जे खेळ असतो ना, सगळा लिस्टवरती खेळ आहे. तुम्हाला समजेल तर जेव्हा आपण आपली काउन्सिलिंग प्रक्रिया स्टार्ट होईल, मी तुम्हाला लिस्टबद्दल सविस्तर बोलेल, तेव्हा हे सगळं तुम्हाला क्लिअर होईल. सो आय होप तुम्हाला सगळी इन्फॉर्मेशन भेटली असेल. जर का तुम्हाला कॅटेगरी वाईज आता हे कट ऑफ तर बघितलं तुम्ही. जर का तुम्हाला फीस किती लागती एम-बी-बी-एस सेमी गव्हर्नमेंटसाठी कॅटेगरी वाईज ते बघायचं असेल, तर ह्या व्हिडिओमध्ये क्लिक करून बघा आणि त्याच्यासोबतच तुम्हाला रिव्ह्यू बघायचे असेल, तर या व्हिडिओमध्ये क्लिक करून तुम्ही ते बघू शकता. धन्यवाद.